गुड मॉर्निंग. माझी जरी मॉर्निंग गुड झालेली असली ना, तर माझ्या दक्षूची अजिबात नव्हती. कारण आजकाल त्याला वाटतं ना, मी उठल्यावरती आईने फक्त मला घ्यायचं कडेवरती आणि मग तिने बाकीचे कामं करायची. म्हणून पहिलं तर त्याला इथे दूध घेतलं होतं प्यायला. आता ना मी बॉटलची सवय अजिबात नाही लावली, म्हणजे असं वाटीमध्ये किंवा मग कपामध्ये घेऊनच पाजते. बऱ्याच दिवसापासून मला त्याच्या गळ्यामध्ये ओम गाठायचा होता, पण आज उद्या उद्या करू करू राहून गेलं. आणि खरं तर आता गावची यात्रा पण झाली आहे. यात्रेमध्ये ना लहान लेकरांकडे खूप लक्ष द्यावं लागतं, असं काही सोन्याचं त्यांच्या गळ्यात असेल तर. म्हणून म्हटलं चला आता गाठून घेऊ. तिथून आले तर दक्षूला खूप भूक लागली होती, म्हणून मी त्याच्यासाठी ते ज्वारीची उकड बनवली होती, ज्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग त्याला जीव घातलं आणि झोपेतून उठल्यावरती ना ही आमची अशी गोडगोड रडणं असतं. नेमकं रडणं आहे की हसणं आहे ना, हेच काही कळत नाही. मग उठल्यावरती त्याचे थोडेसे लाड केले, मग त्याला गोडगोड असं रेडी केलं होतं. आता मला किचनमध्ये कामं होती, जत्रेतून इतकी त्याला खेळणी घेतली तर, पण तरी सुद्धा ना आई काय करते आणि भांड्यांसोबतच त्याला असं किचनमध्ये खेळायचं असतं. आता तो इथे खेळामध्ये बिझी झाला होता, तोपर्यंत त्याचे पार्सल सुद्धा रिसीव्ह झाले होते. तर मिंत्रावरून मी त्याला डेली वेअरसाठी ना हे 2 कॉम्बो सेट मागवला होता ड्रेसचा. तर क्वालिटी कपडा खूप छान आलाय. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला लिंक अशी कमेंट करू शकता. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती, म्हणून पटकन भाजी निवडून घेतली आणि पटकन इथे स्वयंपाकाला लागले. आता एकीकडे चपाती, दुसरीकडे मस्त मेथीची भाजी पण केली होती. दक्षूला आता जसं जसं कळायला लागले ना, तसं तसं त्याला असं वाटतं की आईने फक्त मला उचलून घ्यायचं आणि ती काय काम करते ना हे मला पाहायचं असतं. म्हणून त्याचं इथे गोडगोड असं रडणं चालू होतं. सोबत शौर्याचे पेपर सुद्धा चालू आहेत सेकंड सेमिस्टरचे, त्यामुळे त्याचा सुद्धा स्टडी माझं इथे घेणं चालू होतं. आता मी नेमकं दादाही मला घेत नाहीये, आई पण घेत नाही, मी काय करू ना ह्या विचारामध्ये दक्षू ना आमच्या दोघांकडे पाहून ना इतका रडत होता. मात्र डोळ्याला ना एक टिपका सुद्धा पाणी आलेलं नव्हतं. मग त्याला कसं बसं इथे नादी लावला आणि स्वयंपाक बनवला, जेवण करून असा झाला दिवसाचा शेवट. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या पेजला अजून कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. बाय.